रायगड जिल्ह्यातील साणेगाव यशवंतखार ग्रामपंचायतीत स्थानिक विकास आघाडीतून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। रोहा शहराचे सौंदर्यीकरण आणि राहिलेली विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करू, त्याप्रमाणेच रोहा शहराच्या सुशोभीकरणासाठी नदी संवर्धन अनेक विकास कामे करण्यात आली आहेत। तर नदी संवर्धनच्या परिसरात भव्य छत्रपती शिवाजी स्मारक, नाट्य सभागृह, अष्टमी रेल्वे क्रॉसिंग ब्रिज आदींची कामे सुरू आहेत। पुढील काळात हनुमान टेकडी परिसर विकसित करणे, राम मारुती चौक, हनुमान मंदिर, पडम येथील रेल्वे क्रॉसिंग ब्रिज जो अंडरग्राउंड होणार होता तो आता येथील रहिवाशांच्या मागणीनुसार ओव्हर ब्रिज म्हणून केला जाणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान अभियानाअंतर्गत अष्टमी येथील श्री बाप्पदेव मंदिराकडे जाणारा रस्ता आणि शेड विकसित करणे या कामाचे लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केले। अष्टमी येथील होणारी रक्तपेढी रायगड जिल्ह्यात एकमेव असेल आणि क वर्ग नगरपालिकेत होणारी पहिली असेल। यानंतर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की अष्टमी या ठिकाणी रक्तपेढीची सुसज्ज इमारत तयार झाली आहे। लवकरच रक्तपेढीसाठी लागणारी सर्व यंत्रणा आणि यासाठी लागणारी एनओसी उपलब्ध करून लवकरात लवकर शुभारंभ करण्यात येईल। यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, विनोदभाऊ पाशीलकर, महेंद्र गुज्जर, राजू जैन, अमित उकळे, महादेव साळवी आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। बापदेव महाराजांच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आणि अतिशय उत्तम पद्धतीने विकसित केलेल्या शेडचं लोकार्पण करण्याचा कार्यक्रम या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी पार पडला जातो। एकेकाचा हा सगळा परिसर आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान असलेल्या बापदेव महाराजांच्या इथल्या मंदिराचा निश्चितपणाने या ठिकाणी होता, परंतु नगराध्यक्षांनी त्या कालावधीमध्ये आणि ग्रामस्थांनी सतत आग्रही करण्याची मागणी केली आणि आज अतिशय उत्तम पद्धतीने मंदिराच्या भोवतीच मंदिराच्या समोरचं प्रांगण तमाम भाविकांच्यासाठी, भगिनींच्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने उभं राहिलेलं आपल्याला सर्वांना समाधान त्या ठिकाणी पाहायला मिळते। इथे आल्याच्यानंतर प्रसादात तर मिळतेच, त्यावेळी महाराजांचं दर्शन घेतल्याच्या नंतर पूर्वी मिळते, शक्ती मिळते, अनेक संकटाला सामोरं जाण्याचं बळ त्या ठिकाणी मिळतं। या परिसरामध्ये आलेल्या नंतर सुद्धा याच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण आल्याचं सर्वांनाच अनुभवाला त्या ठिकाणी मिळतं। मी आणि बंधू मोरे, विनोदभाऊ आम्ही आता चर्चा करत होतो, आता हे प्रांगण इतक्या उत्तम पद्धतीने विकसित झालंय की रोहा शहरात आल्यानंतर काय काय ठिकाणं पाहावीत असं जर काही प्रश्न काही बाहेरच्या पर्यटकांनी केला, काय भाविकांनी केला तर त्याच्यामध्ये आता आवर्जून रोह्याच्या वैभवामध्ये भर टाकणारं हे मंदिर आहे असं जर का मी उल्लेख केला तर तुम्ही यावर बापदेवाच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि या सगळ्या परिसरामध्ये अगदी शांतीने या ठिकाणी बसावं। इतका उत्तमपैकी आज आपला हा सगळा परिसर विकसित झाला आहे। जाता येताना रेल्वेचा वादाला तो भोंगा, जाणारी ही रेल्वे, जलद गतीची रेल्वे, कुंडलिकीचा उजव्या बाजूला असलेला सगळा तीर आणि सगळे प्रांगण आपल्या सर्वांच्यासाठी एक शांततेचं आहे। मी नगराध्यक्षांची जो चर्चा करत होतो की इथे सुद्धा बसण्यासाठी जसं कुंडलिका नदी संवर्धनमध्ये आपण जसे अतिथी त्या ठिकाणी बेंचेस केलेले आहेत तसे सुद्धा बेंचेस केले तर अनेक वेळेला सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, प्रसन्न चित्ताच्या वेळेला येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर राहील। जिल्ह्यामध्ये उपलब्ध नव्हती ती आपण अष्टमीमध्ये त्या इमारतीचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते की एक 10 दिवसापूर्वीच त्या संदर्भातली बैठक माझ्या मंत्रालयातील कार्यालयात पार पडली आणि त्याला लागणाऱ्या जे FDA कडनं आणि दिल्लीच्या केंद्र शासनाकडनं ज्या परवानग्या आहेत याच्यासाठी आपण त्याचे प्रस्ताव पाठवलेले आहेत। कारण फुल फ्लेज ब्लड बँक ही चालू करायची म्हटली तर त्याला ज्या काही फॉर्मॅलिटीज किंवा ज्या परवानग्या लागत असतात त्याच्यासाठी आपण प्रस्ताव पाठवलेले आहेत। मुंबईमधल्या अद्यावत जे हॉस्पिटल आहेत, मग DY पाटील असतील किंवा फोर्टिस हॉस्पिटल असेल, इथे जे ब्लड बँक चालवतात आपण त्यांनाच त्यासाठी विनंती केली, त्यांच्या समवेत आपण एक बैठकी घेतलेली आहे आणि पूर्ण प्रस्ताव
कारण त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असल्यामुळे दिल्लीतून असेल राज्य शासनाच्या वेगवेगळ्या ज्या परवानग्या लागतात त्या सगळ्या गोष्टीचा आणि मेन म्हणजे ब्लड बँक चालवण्याचा त्यांचा अनुभव असल्यामुळे आपण त्यांना या संदर्भामध्ये विनंती केली, त्यांनी ती मान्य केली. गेल्या 25 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे ब्लड बँक चालवण्याचा आणि एक अद्ययावत पद्धतीची ब्लड बँक ही आपल्या रोहा अष्टमी नगरीत व्हावी असाच मानस आदरणीय तटकरे साहेबांचा होता आणि त्यानुसार जवळपास 1,68,00,00,000 निधी आपण त्या ब्लड बँकसाठी मंजूर करून दिला. आम्ही मधल्या कालावधीमध्ये साहेब MGL सोबत ही त्या संदर्भातली बैठक घेतली आणि त्यांच्याही CSR फंडमधून ते आरोग्य सुविधा म्हणून त्याच्यासाठी हातभार लावायला त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये सर्व ॲडव्हान्स पद्धतीच्या इक्विपमेंट्स म्हणजे फक्त ब्लड बँक म्हणजे नुसतं रक्त साठवून तिथं ठेवणं असं नाही. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTP न्यूज मराठी, रोहा, रायगड.